हा बघा, हा आहे काय म्हटलं, रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजेच उलटा वाहणारा धबधबा. बघा किती सुंदर, हो की नाही? हो. हे इथे ना, इथे हा असं चौथरा तयार केलेला आहे बरोबर, आणि याच्यावरती रांजण आहे. हो का? बरं. हां, तर तो मी तुम्हाला, हां बोला. नाही ठीक आहे. हां, पहिला इथं आहे आणि असे किती तीन बनवले होते? नाही एकच रांजण इथे आता. म्हणजे मी तुम्हाला जी माहिती सांगतोय ते भारावून गेलेत अगदी. हां, म्हणजे पूर्ण आता इथे पायरी. हा, यस. आपली काय अगदी खूप, मी माझी माहिती अगदी काही अभ्यासपूर्वक असं नाहीये, जे काय ऐकिवा ते मी तुम्हाला सांगतोय. अभ्यासपूर्ण. हां, मी काय इतिहासकार. हे बघा इथे टॅक्स गोळा केला जायचा. टॅक्स म्हणजे तो आपला हा, त्याच्यात पैसे टाकले जायचे. काय आहेत का थोडे? आहेत, ते जुने नाहीये. काढू का? नाही पाणी सापले पाऊस, आणि खाली लोकांनी 2 रुपये 4 रुपये 5 रुपये टाकलेले. उतरलं तर काही मिळेल का? जमा होईल? हा रांजण त्यावेळेस टॅक्स साठी वापरायचे. टॅक्स म्हणजे करासाठी. करासाठी. काका म्हटले करासाठी. हा दिवसातून 3 वेळा भरायचं. आणि अख्खा दगडी आहे बघा. बापरे, त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं नाहीये. अख्खा दगडी, पूर्ण दगडी. हा, कमाल आहे खरंच, छान पूर्ण दगडी. हा भरला जायचं तेवढं. होय. या रांजणापाशी फोटो घ्या. हो, आणि आपण मग खाली मेन घाट आहे किंवा जिथे काही गुहा आहे ती पाहायला जाऊ. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर. मित्र हो, तुम्हाला काल तुम्ही माझे बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील आपल्या ह्या चॅनलवर. तर काल आपला दिव्यांग कलाकारांनी सादर केलेला दिव्य स्वर नृत्यम नावाचा ऑर्केस्ट्रा जो आपण दातखेळवाडी येथे सादर केला, समाजातून खूप चांगला रिस्पॉन्स या कार्यक्रमाला मिळतो आहे. आणि तोच कार्यक्रम पाहण्यासाठी आपल्या सेवा समर्पण या बहुउद्देशीय संस्थेचे संचालक आदरणीय नवनाथ भाऊ रणदिवे काल आपल्याकडे आले होते. त्यांच्यासोबतच असलेले आमचे गणेशजी सातव आणि मित्रपरिवार इथे होता. खरं तर नवनाथ भाऊंनी मला थोडीशी मागणी केली की दादा, मी या पावनभूमी शिवनेरी इथे आलेलो आहोत, तर या सह्याद्रीचं थोडं का होईना आम्हाला दर्शन घडवा. आणि म्हणून आज मी नवनाथ भाऊंना इथे घेऊन आलो होतो. खरं तर पाऊस आहे, धुकं आहे, परंतु आमचं भाग्य चांगलं की आज इथे ऊन, पाऊस आणि धुक्याचा असा छानसा खेळ सुरू आहे. परंतु त्यातही आम्ही बऱ्यापैकी जेवढी शक्य झाली तेवढी मी माझ्या पद्धतीने एक विशेष शिक्षक म्हणून नवनाथ भाऊंना माहिती दिली. त्यातच आम्हाला एक इथे काका भेटले, म्हणजे खरं तर ते गाईड आहेत. तर आम्ही आता त्यांच्याकडे जातो आहे आणि त्यांच्याकडनं सविस्तर माहिती घेतो आहे. जाणून घेऊया आपल्या या नाणेघाट संदर्भात. आपण इथं आले आहात, त्याला पुरातन मार्ग नाणेघाट म्हणतात. पूर्वेकडून पाहिलं तर पुणे जिल्ह्याची शेवटची बाँड्री नाणेघाट आणि पश्चिमेकडून पाहिली तर ठाणे जिल्ह्याची बाँड्री नाणेघाट. म्हणजे ठाणे पुणे जे आणि पश्चिमेकडून मुरबाड तालुक्याची बाँड्री आणि पूर्वेकडून जुन्नर तालुक्याची, जुन्नर आणि मुरबाड जे आहे. आणि दक्षिणेकडून पाहिलं तर खंडाळा, लोणावळा, भीमेशंकर, मच्छिंद्रगड, सिद्धेगड, औपा घाट, दाऱ्या घाट, शेजारी मुर्दन किल्ला आणि हा नाणेघाट आहे. इथून उत्तरेकडे पाहिलं तर भैरवगड आहे. भैरवगड आहे, शेजारी माळशेर घाट, हरिश्चंद्रगड, कुंभारगड, आजोबा, रतनगड, कळसुबापर्यंत छोटे मोठे किल्ले आहेत. पण ही दक्षिण उत्तर सह्याद्री पाहिली जर इथे तर काढी पाहिलं तर 2,500 फूट खोल समुद्र सपाटी. आणि पहिल्या शतकात सातवाहन राजे आपल्या भारतात होऊन गेले. त्या काळात त्यांची मुख्य राजधानी पैठण आणि उपराजधानी जुन्नर असल्यामुळे त्यांना नेवासा मार्गे, नाशिक मार्गे पैठण जायचे रस्ते होते. पण या सह्याद्रीत कुठलाच घाट तयारी नव्हता. आणि घाट नसल्यामुळे एक इंजिनियर सातवाहनाचा संपूर्ण सह्याद्रीत फिरला आणि त्याला कुठलाही दगड पसंत झाला. त्याने हा नाणेघाट हा दगड पसंत केला आणि ही खिंड फोडून तयार केली. आणि फोडून याची खालनं नागमोडी वळणं बांधत वरपर्यंत आणली व एक दगडी रांजण तयार करून ठेवला. आणि दगडी रांजण तयार केल्यानंतर त्या काळात विरार, वसई, कल्याण, नाला, सोपारा ही समुद्रकाठची जी बंदरं आहे याच्यात परदेशी माल त्या समुद्रामार्गे जहाजाने उतरला जायचा. आणि जहाजाने उतरल्यानंतर तो माल त्या नाणेघाटाच्या पायथ्याला आल्यानंतर घोडे, रेडे, खेचरांच्या पद्धतीने वरती आला जायचा. आणि हा पुरातन मार्ग घोषित झाला. आणि या मार्गाने आलेला माल त्या नाण्यामध्ये कर वसूल झाला. त्याला नाणी होती काश्यप नाणी.
शासन नाही म्हणजे हा दिवसाचा 2 वेळा मॅटर करायचा, एवढी रहदारी ते सुरू झाली. आणि असं हे असताना एवढं चालू असताना काही कालांतराने सातवाहनांचे राजेही भरभराटीला आले. त्यांचे जे काही वंशज होते, सुमुख राजा सातवाहन, राणी गौतमी, पुत्र सातकर्णी, राणी नागिनिका यांनी 450 वर्ष कालावधीत जे भारतात आपलं राज्य केले, त्या काळात सातवाहनांचे राजवटला भरभराट आले. त्यांचे घोडे अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत धावू लागले. पण एक नहपण नावाच्या शेख राजाने या सुमुख राजावर स्वारी केली आणि स्वारी केली असताना या नहपण राजाचे राजे गेले हिरावून घेतले. पण एक नागिनिका राणी म्हणजे पहिली पराक्रमी राणी तर आपल्या भारतात पहिली होऊन गेली. नागिनिका राणीने केले 18 यज्ञ केले होते. 18 यज्ञात एक राजस्व यज्ञ, एक अश्वमेध यज्ञ, असे ते 2 मुख्य यज्ञ होते. अश्वमेध म्हणजे घोडा पुढं सोडणे आणि मागे सैन्य. आणि त्या काळात त्यांनी परत शेखांचा पराभव केला आणि आपले सुमुख राजाचे गेले राज्य परत घेतलं गेलं. असं काही काळ सातवाहनांचाही गेला. मी तोंडक शब्द सांगतो. आणि या ब्राह्मी लिपीत काय लिहिलं, वरच्या वळी श्री गणेश वसुदेव सर्व हिंदू देवताची नाय आहेत. त्याच्या खाली इशी साधारचे बैलदान, गाईदान, सर्व काही दान वस्तूची माहिती आहे. आणि जे सातवाहनांचे जे वंशज होते, सुमुख राजा सातवाहन, राणी गौतमी, पुत्र सारखे नागिनिका यांचे नाशिकची लेणी, काढल्याची लेणी आणि नाणेघाटची लेणी बुद्ध भिक्षुकांच्या सहाय्याने त्यांनी कोरली होती. आणि ते कोरले असताना काही काळाच्या ओघाने आपल्याकडे अनेक सत्ता बाहेरच्या आल्या. शेख आले, कुशाण आले, ग्रीक आले, पोर्तुगीज भारतात आले. त्या काळात आपल्या अनेक किल्ल्यांची, रस्त्यांची तोडफोड झाली. अनेक काळ गेले आणि मग त्या काळात हे पुतळे सुद्धा तोडले गेले. आता काय इथं अनेक गाईड येतात, तोतया गाईड येतात. काही सांगतात इथं नाण्याचा होता, गुन्हा होता. कुठला गुन्हा नव्हता. हे ब्रिटिश सरकारच्या काळात वसुदेव बळवंत फडके यांनी रेल्वे मार्गाची आखणी केली होती. ब्रिटिश सरकारच्या मार्गाची आखणी. हो, त्या नाणेघाटाला इथं हात लावायची हे नव्हती ना, पुरातन मार्ग होता. हा, याला काय हातात. आणि कोणी सांगते नाणा होता आणि गुन्हा होता. अहो, कुठला गुन्हा आणि कुठला नाणा, अशा खोट्या माहिती घेऊ नका नाणेघाटच्या इतिहासात. मी एक गाईड आहे, मला प्रसिद्धी पत्रकही मिळलेलं आहे आणि शासनाचा मी अभ्यास करतो इथं काय चाललंय. आणि लोक ते गाईड येतात, काही खोट्या माहिती देतात. दिव्यांग बांधवांना पर्यटन, सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांची माहिती मिळावी किंवा त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावे, हा एक शुद्ध आणि प्रामाणिक हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण सहलीचं आयोजन करत असतो. आज आपण आम्हाला जी माहिती दिली ती अगदी बिनचूक आणि अचूक. आणि यूट्यूबवरती ज्या काही भाकड कथा सांगितल्या जातात, कोण नाण्या गुन्ह्या आणि ज्या काही वावड्या उठवल्या जातात, त्याबद्दल तुम्ही एक सच्चा सह्याद्रीचा भक्त ह्या नात्यानं तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असलेली, उपलब्ध असलेली जी माहिती दिली त्यांनी मी खरंच अगदी भारावून गेलो आहे. आणि त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं तुमचे मनपूर्वक आभार मानतो. खरं तर आम्ही नव्या पिढीची लोक सध्या मोबाईल म्हणजे जिवंत व्यक्तीपेक्षाही आम्ही मोबाईलवर जास्त विश्वास ठेवणारी लोक एक पिढी निर्माण झालेली आहे. आणि त्याच पिढीमध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत. हे आमचं दुर्भाग्य म्हणावं लागेल. परंतु आज आम्ही ते भाग्यवान समजतो की तुमच्याकडनं आम्हाला ही नाणेघाटाची सविस्तर आणि अगदी वास्तव माहिती मिळाली. तर खूप छान वाटलं. तुमचं मनापासून आभार. मित्र, तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक आवाहन करतो की जर कधी जुन्नर तालुक्यामध्ये तुम्ही आलात आणि तुम्हाला जुन्नरची माहिती घेऊशी वाटली तर नक्की इथे आमचे गणू शंकर ढामसे काका आहेत. त्यांचा मी नंबर देतो आहे. ते लिगली गाईड आहेत इथे. तर त्यांचा नंबर आहे 8996943889. तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते काकांकडनं सविस्तर माहिती घेऊ शकता. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.